तो काही इगो क्लॅशेस होतात का किंवा फायदे तोटे सिंगर असण्याचे होतात का? जसं मी तुम्हाला मगाशी विचारलं, जेव्हा तुम्ही एकत्र गाणं गात होतात, काही फायदे होतात का त्याचे किंवा घरात हे असं सुरू असतं का? 10-20-30 करूया. मी पहिले बोलून घेते की हो, इगो क्लॅशेस असतात. प्रत्येकाला इगो असतो आणि प्रत्येक जण आपापला इगो आपापल्या पद्धतीने मांडत असतो. त्याचा जर मांडण्याची पद्धत चुकली तर आपल्याला समोरच्याचं असं वाटतं की याचा इगो मोठा आहे किंवा छोटा आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण आमच्या दोघांमध्ये इगो प्रॉब्लेम्स आतापर्यंत एवढे नाही आलेत, पण मध्यंतरी आय वुड लाईक टू एक्नॉलेज दॅट मोमेंट. दॅट वॉज लोचा इन आवर लाईफ. की मध्यंतरी असं झालं होतं की दोघांचंही तेवढंच काम चालू आहे आणि दोघंही तेवढेच पॅशनेटली आपल्या करिअरकडे बघतायत. त्यावेळेस कुणाच्या करिअरला जास्त इम्पॉर्टन्स त्या वेळेला द्यावा हे आम्हाला कळत नव्हतं. की आता तू समजा माझ्याशी बोलत असशील की जुईली मला असा असा प्रॉब्लेम येतोय, पण मी माझ्याच बद्दल बोलत चालली, हे असं कंटिन्युअसली व्हायला लागलं होतं आमच्या दोघांकडनंही. सो आम्हाला आमचं जोरदार भांडण झालं त्या दिवशी घरी आणि रोहित त्याच्या शोला निघून गेला, तो पुण्यात आला होता. आणि मग मला एक साधारणपणे 3-4 दिवस मिळाले ज्याच्यामध्ये मी शांतपणे विचार केला की ऍक्च्युली ते एक वय असतं ना ज्यावेळेस आपल्याला क्लॅरिटी येते, एक रियालिटी चेक बसतो. सो तो एक मोमेंट माझ्या आयुष्यात आला की ऍक्च्युली आपल्याला आपल्या करिअर मधनं काय हवंय, ऍक्च्युली तुला काय व्हायचंय जुली. सो हा जेव्हा मी प्रश्न शांतपणे मला विचारला त्यावेळेस मला कळलं की हो, मला आता जर समजा मला उभं केलं की आता चल तुझ्यासमोर 2 माईक्स ठेवतो, ठीक आहे, एक आहे कंडेन्सर माईक जे आपण स्टुडिओमध्ये गातो, ज्या माईक समोर फिल्मची गाणी रेकॉर्ड होतात ज्याला प्लेबॅक सिंगिंग म्हणतात, आणि दुसरा माईक आहे विच इज हँड माईक ज्याच्यावरती आम्ही कॉन्सर्ट्स किंवा शोज करतो. कुठल्या माईकवर तुला आत्ता उभं केलं तर तू कॉन्फिडेंटली गाऊ शकशील. मला एक मिळालं की मला परफॉर्मिंग माईक पाहिजे, की मी परफॉर्म जेवढी चांगली करते, मला माहितीये की आता माझ्यासारखं परफॉर्म करणारं जर आत्ता नाहीये कोणी, तर मी आत्ता चूज काय केलं पाहिजे, मी कुठल्या गोष्टीला आत्ता जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, व्हॉट इज माय ऍक्च्युअल एम. सो मला ते दिसलं. आणि ज्या गोष्टीसाठी आम्ही भांडतोय किंवा माझ्या नवऱ्याचा पण सेम पॅरल कुठलं तरी एक करिअर चालू आहे ज्याच्यामध्ये त्याला प्लेबॅक करायचं आणि मी त्याच्या गोष्टींना मध्ये मध्ये जाते की मला पण शिकायचंय, मला पण शिकायचंय, पण त्या गोष्टींमधल्या काही ज्या छोट्या छोट्या डिटेल्स आहेत ते त्याला जास्त माहिती आहे ना, कारण की हे त्याचं ऍक्च्युअली करिअर आहे. तू तिथे शिकतेस जुई, पण तुला ऍक्च्युअली इथे करायचंय. ज्या वेळेस आम्हाला दोघांना मी नंतर 3-4 दिवस घेतले, मी शांत झाले आणि मी त्याच्याकडे गेले. मी पुण्याला निघाले त्या दिवशी की नाही मला आत्ता बोलायचंय ह्याच्याशी. सो तो ज्या हॉटेलला थांबला होता, आम्ही बोलत नव्हतो एकमेकांशी. सो 3 दिवस वगैरे. सो मी कुठून तरी ऍड्रेस काढला, विचारलं की कुठे काय. मॅनेजर साहब तो आया मी रुपमला फोन केला, म्हणलं रुपया कुठलं हॉटेल आहे काय आहे. तर मग त्यावेळेस मला कळलं की ओके मला जायचंय. मी तिथे रात्रीच्या रात्री पोहोचले आणि मी त्याला बरं नव्हतं, मला आठवतंय, मी त्याला उठवलं, म्हणलं उठ माझ्या समोर बस आणि मला बोलायचं तुझ्याशी. माझं असं झालं होतं, ऐक ना, कुठे काय जबरदस्ती घरातनं बाहेर निघालोय, माझी तब्येत खराब आहे, मला आता परत नाही भांडायचं, मला भांडायचं नाही. त्यावेळेस मला जी आलेली क्लॅरिटी होती ती पारदर्शकपणे मी त्याच्या समोर मांडली की माझा हा प्रॉब्लेम आहे करिअर मध्ये, की माझे जर गोल्सच वेगळे असतील तर आपण का भांडतोय. बरोबर, लेट्स लर्न फ्रॉम इच अदर दॅन. सो ह्या गोष्टींसाठी तू मला मदत कर. देर आर thousands of ways this can go wrong. म्हणजे ego issues in general in relationships. I guess the only thing that you have to remember is not always it's going to be the ego. Sometimes it's a self-respect also, and sometimes it's going to be like that way. Like you have to have some decency and respect about the thing. That okay, समोरच्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी ह्या त्याच्या तत्वावर बेसिस आहेत, की त्याची काही तत्व आहेत ज्या तत्वाच्या बाहेर तो नाही जाऊ शकत किंवा त्याच्या आतमध्ये आपणही नाही शिकू शकत. अँड वेन वी अंडरस्टँड दिस विथ इच अदर ना, तेव्हा ते रिलेशनशिप इन जनरल अजून थोडं स्मूथ होतं. म्हणजे मग मला
करिअर वाईज तू आणि मी आपण सेमच क्षेत्रात आहोत का आणि आपल्याला सेमच गोष्टी करायला पाहिजेत का, तर असं नाहीये. तूही गाणारच आहेस, मीही गाणारच आहे. आपल्याला मुळात बेसिक मध्येच आपला बदल आहे की तू मुलगी आहेस आणि मी मुलगा आहे. वी कॅन नॉट बी द सेम. तुझ्यासाठी तुझ्या करिअरला लागणाऱ्या रिक्वायरमेंटच्या गोष्टी वेगळ्या आहेत, मला माझ्या करिअरला रिक्वायरमेंट म्हणून ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. बरोबर. वी आर ओनली, काय होतं ना, दोन लहान भावंड, आय एम सेइंग दॅट वन रिलेशनशिप इज लाईक एन एंटायर फॅमिली, वेअर यू कॅन बिकम अ बेस्ट फ्रेंड ऑफ समबडीज, वेन यू कॅन बिकम हर बिग ब्रदर अँड टेल हर दॅट नाही हे सही नाही आहे, वेन यू कॅन बिकम हर बाप आणि तिला सांगू शकतो, आणि तू लहान मुलगा होऊन तिच्याकडनं गोष्टी मागूही शकतो. रिलेशनशिप्स आर गोइंग टू वर्क लाईक दिस इफ यू वॉन्ट टू वर्क इट आउट. अदरवाईज तू तुझं घेऊन बसलीस आणि मी माझं घेऊन बसलो ना तर कधीच नाही होणार. सो मला असं वाटतं की अंडरस्टँडिंग द थिंग दॅट ओके, काही काही वेळेला आपण जे भांडतो ना ते उगाच सिबलिंग रायव्हलरी आहे. ती सिबलिंग रायव्हलरी आहे की ह्याच्याकडे एक खेळणं आहे, माझ्याकडे का नाही खेळणं. सो मला असं वाटतं की आम्ही त्या गोष्टी पहिले सॉर्ट आउट केल्या त्या कॉन्व्हर्सेशन्स मधनं की सी, आपल्या दोघांच्या अपेक्षाच वेगळ्या आहेत. आपण उगाच एकाच दाराच्या बाहेर राहून त्या दुकानदाराला सांगतोय की मला आधी दे, मला आधी दे, मला आधी दे, मला आधी दे. म्हणलं तुझं दुकानच चुकलंय. म्हणलं मुळात तू चुकीच्या दुकानाबाहेरच की नाही आणि मीही चुकीच्या दुकानाबाहेर की नाही. आपण कुठल्या दुकानात जायला पाहिजे, आपण वेगवेगळ्या दुकानात जाऊया, आपण आपापल्या दुकानांच्या See, I have this knack of relating everything to real life. So माझं असं होतं की this is how I learned. I never had anybody to teach me properly. मला लोकांनी उदाहरणं देऊनच सांगितलंय, मला लोकांनी शिकवल्याच गोष्टी या अशा पद्धतीने. So I try to do that with her and it has become our way of conversing now.